श्री स्वामी समर्थ। माझ्या सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ। तर मंगळवारी बाईक घेतली, बुक केली होती बाईक, तर बुधवारी घेऊन आला, तर म्हटलं चला पूजा करूया आणि छोटासा ब्लॉग आहे तो तुमच्यासोबत आज मी शेअर करते। तर छोट्या छोट्या वस्तू जरी घरी आपण घेतल्यात तरी आपल्याला खूप आनंद होतो, कारण हे बघा हा छोटा मुलगा आहे, 3 नंबरचा मुलगा, तर लाल कलरची बाईक घेतली आणि हे कशी चार्जिंगची आहे, म्हणजे याच्यामध्ये पेट्रोल लागत नाही, चार्जिंग केली की चार्जिंगवरती चालते। तर आधी म्हटलं गाडीवरती स्वस्तिक काढून घेते, कारण आपलं शुभ चिन्ह जे आहे ते स्वस्तिक आहे आणि स्वस्तिक काढल्यानंतर सर्व काही आपल्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी घडतात। तर हार फुलं आणि पेढे पण घेऊन आली। आणि ही बाईक आहे, आम्ही याला घेतलेली दिवाळीला, दुसरी घेतली, त्याच्यामध्ये पेट्रोल आहे, म्हणजे पेट्रोलची आहे ती गाडी आणि ती त्याला थोडं वजन आहे। तर मग हा बोलला की मला हे पाहिजे, कारण हे समोर बघा कशी मस्त जागा आहे मोठी, काही सामान वगैरे सगळं ठेवायला, आणि जागा पण असं रुंदीला पण खूप मोठी आहे आणि शीट पण कसं रुंद आहे, त्याच्यामुळे ना त्याच्यावरती एकदम व्यवस्थित बसल्या जाते। आणि जी यांनी पोरांनी गाडी घेतली ना याला धनतेरसच्या दिवशी, त्या गाडीवरती मला तर बसताच येत नाही, कारण ते शीट आहे उंच, आणि उंच शीटावर मला काही बसता येत नाही। तर त्याला बोलली स्कूटी घे, कारण डीमार्टमधून सामान वगैरे आणावं लागतं, तर मग हे स्कूटी बरी पडते। आणि चार्जिंग केल्यानंतर ते आरामात किती मला वाटतं त्याला माहिती आहे 50 किलोमीटर का असं काही चालते ते। आणि मग म्हटलं चला पूजा करूया। चाबी आणली तेव्हा पहिले चाबी आपल्या स्वामी समर्थांजवळ ठेवली आणि प्रसाद ठेवला आणि स्वामींना प्रार्थना केली। मग नंतर गाडीची पूजा करायला घेतली। जे पण आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला काही मिळतं, जे पण आपली इच्छा पूर्ण होते ते स्वामींच्या आशीर्वादाने पूर्ण होते। थोडा उशीर होतो पण स्वामी माऊली नक्कीच इच्छा पूर्ण करतात, कारण संकट पण भरपूर येतात, स्वामी परीक्षा पण खूप घेतात, पण साथ कधीच सोडत नाहीत। स्वामींजवळ मनापासून प्रार्थना केली की स्वामी आपल्या इच्छा नक्कीच पूर्ण करतात। तर पहिली गाडी आम्ही धनतेरसच्या दिवशी घेतली, तो मोठा मुलगा घेऊन जाते आणि ही गाडी आता हा छोटा घेऊन जाणार आहे। तर बघा किती छान गाडी आहे। तुम्हाला कशी वाटली गाडी नक्कीच मला कमेंट करून सांगा। आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर नक्कीच करा। तर अशा प्रकारे छोटासा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर केला आहे आणि आता डेली ब्लॉग पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर कसं वाटलं तुम्हाला? आणि हा आहे माझा 2 नंबरचा मुलगा, आणि मोठा मुलगा कामाला गेला आहे, आणि छोट्या मुलाने जो गाडीवर बसलेला होता तो छोटा मुलगा आहे, 3 नंबरचा मुलगा, आणि 3 मुलं आहेत। तर आता झाली माझी गाडीची पूजा करून। ही गाडी कशी लेडीजला पण चालवायला जमतं, म्हणजे मला पण कधी काही काम पडलं तर मी शिकली नाही म्हणा गाडी, पण म्हटलं चला शिकूया स्कूटी। तर चालवायला व्यवस्थित आहे। आणि तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून सांगा। श्री स्वामी समर्थ सर्वांना।